नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आज आपण चाललेलो आहे जालन्यावरनं शिर्डीला, ते पण समृद्धी महामार्गाने. जवळपास 1.5 तास ट्रॅव्हल केल्यानंतर आपण इथं आता शिर्डीच्या इंटरचेंजला, इथे कोपरगाव एका साईडला आणि शिर्डी एका साईडला, आपण शिर्डी साईडला आता इकडे जाणार आहे. समोर जी लेफ्ट साईडला तुम्हाला दिसत आहे ती आहे माझी शाळा. ह्या शाळेत मी पण शिकलो, माझी आई पण शिकली आणि माझे वडीलही शिकलेत. या शाळेने मला खूप साऱ्या आठवणी आणि खूप सारं ज्ञान दिलेलं आहे. आणि ह्या शाळेच्या पलीकडे समोर जे दिसत आहे ती आहे माझी 1ली ते 4थी पर्यंतची झेडपी म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय रुई. आता आपण आपल्या रुई गावामध्ये एंट्री केलेली आहे आणि इथूनच बाजूला आहे आपलं घर. तर चला जाऊया घरी. आपल्या टेनेंटने बांधलेल्या हॉटेलला आपण संध्याकाळी भेट दिलेली आहे. ठुमक ठुमक चांदी नाहीये देणार, ठुमक ठुमक चांदी. तर संध्याकाळी आपलं सगळं कार्यक्रम आटोपल्यानंतर शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला आम्ही सगळे आलो. हा आहे मंदिर परिसर आणि समोरच आहे मोठं कॉम्प्लेक्स. रामनवमी निमित्त भजनाचे कार्यक्रम चालू होते, ते आम्ही थोडा वेळ बघितले. दर्शन झाल्यानंतर आईच्या डोळ्यांचा नंबर चेक करून तिला चष्मा बनवायचा होता, त्यासाठी आम्ही तिथे गेलो. त्यानंतर पुढच्या दिवशी म्हणलं आपल्या शेतात गरका मारून यावं. हे आपल्या शेतातलं सोलर आणि ही बाग, तिथे जांभळाचे आणि खूप सारे चिंचेची झाडं लावली आणि मध्ये ज्वारी आहे. झाडं छान असे फुललेले आता. आपल्या शेताच्या मधून रेल्वेचा रूट गेलेला आहे, त्याच्यामुळे 2 विभाग झालेले आहेत. तर रेल्वेच्या दुसऱ्या साईडला हा आपला पेरूचा बाग आहे. जवळपास 500-600 पेरूचे झाडे इथे आहेत. ह्या आहेत माझ्या मोठ्या आत्या. कशा आहे तुम्ही? आम्ही आता निघालो परतीच्या प्रवासाला. पुढचे अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.